कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं हृदयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। इंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय महेश्वराय शुकासारिके पूर्ण वैराग्यजाचे वशिष्ठा परिज्ञान कवी वामिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास रघुवीर समर्थ शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहून दोष झालो दास पायाचा। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संविद्या आत्मरूपा देवा तुझे सकलात्मती प्रकाशो मणिव्रतेलाशो अवधारी हे शब्द ब्रह्मशेष तेची मूर्ती सुरेशा तेत वर्णवतो निर्दोष निर्विकासी आता अभिनो मागविलासी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदामिनी नमस्कारिण्या मज हृदयी सद्गुरु जिने तारिला संसार बोलो मनोनिवेश संजय उवाच तं तथा कृपयाविष्ट अश्रुपूर्णकुलेक्षणम् विषीदन्तमिदं वाक्य उवाचे मधुसूदनः। ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली साधकांचे मायबाप अनाथाची माय कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती
अखंड समाधी घन अलंकापुरी निवासी ज्ञानोबा यांच्या समाधी सोहळ्याच्या परम पावन प्रसंगावरती आपण आपल्या या जालना नगरीमध्ये गवळी मोहल्ल्यामध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी गवळी समाज सर्व भाविक भक्त मिळून माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या प्रसंगामध्ये माऊलींचा आत्मा असणारा ज्ञानेश्वरी ग्रंथ, त्याची भावनिरूपण कथा आणि ज्ञानोबा यांचं चरित्र त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आपल्याला श्रवण करायला मिळतं. हे आपलं परमभाग्य आहे. ही ज्ञानोबा यांची आपल्यावरती कृपा आहे. माऊली ही आई आहे, ती जगाची आई आहे, माय आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना सर्व साधू संतांनी आई म्हटलेलं आहे. त्याचं कारण ज्ञानोबा यांचं अंतःकरण हे आईचं अंतःकरण आहे. आई म्हणून आईचं अंतःकरण जसं कळवळ्याचं असतं, तसं ज्ञानेश्वर महाराजांचं अंतःकरण सर्व तुम्हा आम्हा अनाथ जीवांसाठी कळवळलेलं आहे. आणि माऊलीने तुमचा आमचा उद्धार करण्याकरता त्या ठिकाणी अनेक प्रकारचं ग्रंथ संपदामधून ज्ञान तुमच्या आमच्याकरता सांगितलेलं आहे. माऊली आई कधी होत असते तर त्या ठिकाणी तिला लेकरू झाल्यानंतर आई होत असते. तर ज्ञानेश्वर महाराजांना कोणतं लेकरू आहे तर माऊलींना हे जीव म्हणजे त्या ठिकाणी आपण सर्व माणसं, सर्व जीव, सर्व प्राणी हे माऊलींचे लेकरच आहेत. त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत या लेकरामध्ये. एक लेकरू ज्ञानी आहे, ते मोठं लेकरू आहे त्या ठिकाणी. एक लेकरू योगी आहे, ते दुसऱ्या नंबरचं लेकरू आहे. तिसऱ्या नंबरचं लेकरू ते साधक आहे. आणि चौथ्या नंबरचं लेकरू लहान आहे, अज्ञानी आहे, विषासक्त आहे, पामर आहे. तुम्ही आम्ही संसारी जीव आहोत. हे माऊलींचे त्या ठिकाणी असणारे 4 प्रकारचे लेकरं आहेत. त्या आईचं अंतःकरण सगळ्या लेकराविषयी सारखंच असतं. त्या आईला लेकरामध्ये भेद नसतो. परंतु त्या ठिकाणी त्या आईला मोठ्या लेकराचं काही वाटत नाही, पण लहान लेकराची काळजी त्या ठिकाणी तिला लागत असते. तसं ज्ञानोबा यांचे हे आपण 4 लेकरं आहेत, 4 प्रकारचे. म्हणून माऊलीनं 4ही लेकरासाठी त्या ठिकाणी ज्ञानी होण्यासाठी, उद्धार होण्यासाठी ज्ञानोबा यांनी 4 प्रकारचे ग्रंथ केले. ज्ञानासाठी अमृत अनुभव नावाचा ग्रंथ केलेला आहे. तो अमृत अनुभव नावाचा ग्रंथ ज्ञानी लेकरासाठी आहे. तो जर आपण वाचला तर आपल्याला काही त्या ठिकाणी कळत नाही. हा अमृत अनुभव, कारण जो ज्ञानी असतो त्याचा अधिकार मोठा असतो, उंच असतो. आणि दुसऱ्या नंबरचे जे काही लेकरू आहे ते योगी आहे. त्या योग्याचाही उद्धार व्हावा याच्याकरता त्यांच्याकरता चांगदेव 65 नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याला 65 ओव्या येतात चांगदेव 65 मध्ये. आणि तिसऱ्या क्रमांकाचं जे माऊलींचं लेकरू आहे ते साधक आहे, जे संसाराच्या तापाने तापलेला आहे आणि उद्धाराच्या दिशेने निघलेला आहे, पण मार्ग सापडत नाही. त्याच्याकरता ज्ञानोबा यांनी त्या साधकाकरता ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. साधकाकरता आणि ज्यांना आणखी संसाराचं काहीच वाटत नाही, आपण त्या ठिकाणी पामर आहोत, अज्ञानी आहोत, बद्ध आहोत, आपण त्या ठिकाणी जन्म मारण्याच्या फेऱ्यात गुंतलेलोय, हेही ज्याला काही त्याचं ज्ञान नाही, त्याच्याकरता हरिपाठ नावाचा ग्रंथ केलेला आहे. आणि बद्ध कुणाला म्हणतात महाराज की ज्याला आपल्याला बंधने हेही ज्याला कळत नाही त्याचं नाव बद्ध आहे. आणि ज्याला बंधने बंधन वाटून त्या बंधनामधून सुटण्याचा प्रयत्न करतो त्याचं नाव काय आहे? साधक आहे. आणि ज्याचं बंधनच गेलेलं आहे त्याचं नाव ज्ञानी आहे. जो ज्ञानी आहे त्याला बंधनच नसतं महाराज, कर्माचं बंधन नसतं, कुठल्या पास नसतो, तर तो ज्ञानी जीवनमुक्त त्या ठिकाणी झालेला असतो, त्याला ज्ञान झालेलं असतं, देवाची प्राप्ती झालेली असते, पण आयुष्याचा कर्माचा भोग राहिलेला असतो म्हणून तो जिवंत असतो. आणि त्याच्या जिवंतपणामध्ये ज्ञानामध्ये निर्मज्जन राहण्याकरता, आनंदी राहण्याकरता ज्ञानोबा यांनी त्याच्याकरता ग्रंथ अमृत अनुभव नावाचा ग्रंथ केलेला आहे. आणि ज्याला हे बंधन आहे, या बंधनातून सुटण्याकरता ज्याला काहीतरी करावं असं वाटतंय त्याला साधक म्हणतात. त्याला संसाराच्या तापे तापलो मी देवा, करता या सेवा कुटुंबाची, संसाराच्या तापे तापलो देवा,
तीन प्रकारचे ताप आहेत माणसाच्या जीवनामध्ये, आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक. तर आध्यात्मिक ताप म्हणजे काय? देही प्रगटी रोगव्याधी तेने आहले तापे बुद्धी, आहे का नाही? देही प्रगटी रोगव्याधी लोभेने आहली तापे बुद्धी. आध्यात्मिक त्रिशुद्धी तो ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे काय? सगळं आहे पण देहामध्ये रोग निर्माण झालेला आहे. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे ना, सर्व काही आहे चने पण दात नाही, इसका बोलताय आध्यात्मिक ताप. साखर कारखान्याचा डायरेक्टर आहे, परंतु डॉक्टरनी सांगितलेलं आहे साखर खायची नाही. त्याच्या देखत साखरेत तळलेले त्या ठिकाणी बनवलेले गुलाबजाम वारकरी 50-50 खातात त्यांच्या घरी पंक्तीला, परंतु तो पाहून नुसता त्या ठिकाणी तळमळ करतो. एखादा म्हटला एखादा खा ना गुलाबजाम, नाही नाही तुम्हीच खा. का बरं तुम्ही खात नाही? कारण आम्हाला डॉक्टरनी सांगितलेलं आहे जर गुलाबजाम खाल तर जाल कुठं तात्या? पंढरपूर. त्याचं कारण आहे इकडे सरकस. त्याचं कारण आहे तर त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. त्याला कोणता ताप म्हणतात? आध्यात्मिक ताप. सर्व काही आहे पण देहामध्ये रोग तयार होतो. डॉक्टरकडे गेलं, सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरच्या सोनोग्राफीमध्ये काही येत नाही, परंतु त्रस्त झाल्याशिवाय राहत नाही, कारण याला आध्यात्मिक ताप म्हणतात. सारखं शरीराची तक्रार राहणं, व्याधी राहणं. आणि म्हणून प्रत्येकाला आध्यात्मिक ताप आहेच महाराज. काही ना काही त्या ठिकाणी प्रत्येकाला दुःख आहे. नसलं मोठं तर त्या ठिकाणी बारीक का होईना आहे, मुळव्याध का होईना आहे, त्या ठिकाणी काही ना काही प्रत्येकाला दुःख आहे. कारण शरीर हे दुःखानेच बांधलेलं आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे झाड, नाही अपवित्र शरीरा आईसे. शरीर म्हणजे त्या ठिकाणी काही वेगळं तयार केलेलं नाही, तर दुःखाच्या कोठारानेच ते बांधलेलं आहे. रोगाचा त्या ठिकाणी असणारं भांडारच आहे आणि दुर्गंधीचं त्या ठिकाणी ते काय आहे? हारच आहे. पण जोपर्यंत कप्प वात पित्त हे समानी तोपर्यंत सगळं व्यवस्थित आहे. वय ढळल्यानंतर हे कप वात पित्त त्या ठिकाणी उसळत असतं आणि मग त्या शरीराच्या तक्रारी चालू होत असतात त्या ठिकाणी. आणि म्हणून त्याला शास्त्रामध्ये आध्यात्मिक ताप म्हटलेला आहे. आदिदैविक ताप म्हणले त्या ठिकाणी काय आहे तर त्या ठिकाणी दैवी प्रगटे, दैवी सृष्टी, वृष्टी का अतिवृष्टी, राजकीय ऋतीला झाला कष्टी, अग्नी जर नावाने संकटी, आदिदैविक बोलिला तो ताप. दैवी अतिवृष्टी का अनावृष्टी, अतिवृष्टी होणं, अनावृष्टी होणं. ह्या वर्षी बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली. एवढ्या पावसाची गरज नव्हती पण तो पडला. तो काही कुणाच्या हातामध्ये नाही. आणि कधी कधी पावसाची गरज असते पण तो पडत नाही. अतिवृष्टी होणं, अनावृष्टी होणं, पूर येणं, वादळ येणं, त्या ठिकाणी असणारं त्यांनी नुकसान होणं किंवा देवाचा कोप होणं आपल्यावरती, हा जो ताप आहे तो आदिदैविक ताप आहे. आणि आदिभौतिक ताप म्हणजे काय? भूती उपद्रव दिदला, तालिला अथवा निस्तेजिला, तिने चित्ती दाव केला, आदिभौतिक बोलिला तो ताप. भूती उपद्रव, एकामेकापासून उपद्रव निर्माण होणं याला आदिभौतिक ताप म्हणतात. संघर्षात्मक जीवन होणं, नवरा बायकोचं न बनणं, भावाभावाचं न बनणं, त्या ठिकाणी हे जे काही जो ताप असतो, त्रास असतो, तर त्याला आदिभौतिक ताप असं म्हणतात. प्रत्येक जीवाला हे 3 तापातून जावं लागतं. संसारामध्ये त्या ठिकाणी आपण राहत असताना 3 तापाने जीव तापलेला आहे. तो त्या ताप निवारण करण्याकरता तो जीव त्या ठिकाणी साधू संतांना, देवाला शरण जातो. नोहे नोहे त्याला त्या संकटातून निवारण व्हावं वाटतं, तर त्याला काय म्हणतात? साधक म्हणतात त्याला. आता आपण सर्व ज्ञानेश्वरी ग्रंथ श्रवण करता आलेलो आहे म्हणून आपण साधक आहोत. आपल्याला असं वाटतं काहीतरी आपल्याला कळावं, काहीतरी ज्ञान व्हावं, त्याच्यातून आपण चांगलं वागू, देवाचं नामचिंतन करू, नाही का नाही? मग आपण कोण झालो? साधक झालो. आणि ज्यांना याच्यातून काहीच कळलं नाही, मस्त तिकडंच मजा वाटते, ते आणखीन काय आहे तर पामर आहेत. आणि विषयासक्त माणसाला त्या ठिकाणी हे सत्कुत झूट लागतं आहे. हे काही वाटत नाही, देव धर्म स्वतःले असं वाटतं.
आणि त्याला विषयीची परमावधी जीव तैसा उपाधी आवडे लोका. ज्ञानोबा काल आपला विषय झाला, त्याला विषयच हेच त्याला काय वाटत असतं, आनंद वाटत असतो, त्याला पामर म्हणतात. म्हणून उपाधी कळाली पाहिजे. त्याला त्या ठिकाणी असणारं साधक म्हणतात, त्याला जिज्ञासू म्हणतात, आणि ज्याला काहीच वाटत नाही त्याला त्या ठिकाणी अज्ञानी म्हणतात. पण ज्ञानोबारायांचे हे सगळेच लेकरं येतात. आमचे गुरुजी सुंदर दृष्टांत सांगायचे. साधक कुणाला म्हणतात, अज्ञानी कुणाला म्हणतात, त्या ठिकाणी असणार. नवीन एक राजा झाला आणि तो नवीन राजा नगरामध्ये फेरफटका मारण्याकरता चालला. जाता जाता त्या ठिकाणी सगळं निरीक्षण करत असताना एक येड्या त्या ठिकाणी असणार जे आरोपी होते बंदिस्त झालेले ज्या ठाण्यामध्ये, तर ते आरोप्यांचं ती असणारी बंदिस्त कोठडी लागली. आणि लागल्यानंतर त्या ठिकाणी राजा तिथं थांबला. म्हणला हे कोण लोक येतं? तर प्रधानजीनं सांगितलं, प्रधानजी हे आरोपी येतं, यांनी गुन्हा केलेला आहे, कोणाला त्या ठिकाणी जन्मठेपेची यांना शिक्षा झालेली आहे, काळ्या पाण्याची सजा त्यांना झालेली आहे, आणि म्हणून ते इथं येरवड्यामध्ये आणून टाकलेले आहेत, त्या ठिकाणी ते बंदिस्त केलेले आहेत. ते म्हणजे असं कधीपासून येते? हे म्हणजे काहीला 10 वर्षे झाले, काहीला 20 झाले, 25 झाले, काहीचं पूर्ण आयुष्य गेलं, ते बंदिस्त आहे. नवीन झालेला राजा त्या ठिकाणी म्हटला, मी नवीन राजा झालेला आहे, सगळ्यांना सुख झालं पाहिजे, सगळ्यांना आनंद झाला पाहिजे, माझ्या नगरीमध्ये यायला बी दुःख नको, जरी याने गुन्हा केला असला तरी याला सोडून द्या म्हटले. आता प्रधान हुशार होता, प्रधानजीला वाईट वाटलं. प्रधानाला वाटलं असं जर त्या ठिकाणी अनावस्था झाली तर हे गुन्हेगार पुन्हा सुटतील आणि पुन्हा गुन्हा करतील. म्हणून त्या ठिकाणी प्रधान म्हटला, बघू आपण उद्या बघू चला. नंतर त्या ठिकाणी प्रधानांनी राजवाड्यामध्ये गेल्यानंतर सांगितलं, या आरोपीला आपण डायरेक्ट सोडण्यापेक्षा त्यांची काय इच्छा आहे ते आपण त्यांना विचारू, आणि ते जर म्हटले आम्हाला सोडून द्या तर मग सोड, आणि त्यांची जी इच्छा आहे ती जर ती आपण त्यांची पूर्ण करू. सोडण्यापेक्षा त्या ठिकाणी सोडा म्हटले तर सोड म्हटले, असं त्या ठिकाणी. आणि मग राजा म्हणला तसं काही हरकत नाही, त्यांची इच्छा पूर्ण करू. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी ते त्या कारागृहामध्ये ते राजा प्रधान वगैरे गेले, सगळ्या आरोपींना बोलवलं. म्हणजे राजा येणार आहे, तुमची सर्वांची जे जे काही इच्छा असेल ती राजा पुढे प्रगट करा, राजा तुमची आज जी काही इच्छा असेल ती पूर्ण करणार आहे. सगळे आरोपी त्या ठिकाणी आले, समोर बसले. आल्यानंतर त्या ठिकाणी नवीन झाल्या राजाने पहिल्या आरोपीला विचारलं, बाबा कधीपासून येते? त्यांनी सांगितलं, राजेसाहेब 25 वर्षे झाले मी या ठिकाणी आहे. बरं म्हणले, तुला काय इच्छा आहे तुझी? तुला काय कमी आहे का? तुला काय इच्छा आहे? तुला काय पाहिजे? तर त्या पहिल्या आरोपीने सांगितलं, काही नाही राजेसाहेब, आपल्याला गादीवर झोपायची सवय आहे आणि इथं कारागृहामध्ये आल्यापासून पोतेवर झोपतो, चटईवर झोपतो, झोपच लागत नाही, तेवढं आपल्या गादीची व्यवस्था करा, एवढीच आपली इच्छा आहे. तर त्या ठिकाणी असणारं प्रधानजीला सांगितलं, गादी यांना पटकन आणून द्या. त्यांना गादी देऊन टाकली. दुसऱ्या आरोपींना विचारलं, तुमची काय इच्छा आहे? काही नाही म्हणजे साहेब, आपल्याला 5-5 पोळ्या लागतात, तर इथं 2च भेटतात, आपल्याला 5 पोळ्याची व्यवस्था करून टाका. ठीक आहे म्हणजे देऊन टाका. तिसऱ्याला विचारलं, काय म्हणले? तंबाखूची सवय, भेटत नाही, देऊन टाका. चौथ्याला म्हणले, काय तुम्हाला बिडीची सवय, भेटत नाही, देऊन टाका. म्हणजे यांना म्हणले, आपल्याला 3 टाईमची आहे, 1च टाईम आहे, म्हणजे देऊन टाका. त्या ठिकाणी सगळ्यांना सगळ्यांची इच्छा काय केलेली आता दिल्या. महाराज एक आरोपी, त्या 100 मध्ये एक आरोपी ओहाळायला, त्याला विचारलं 100व्या आरोपीला, तुझी काय इच्छा आहे? ते मला, साहेब माझी काही इच्छा नाही, मला सगळं आहे, माझी एकच इच्छा आहे. तर काय करा तुम्ही, आता बरेच दिवस झाले मी काही कारागृहामध्ये जेल भोगतो, बंदिस्त आहे, तर त्या ठिकाणी असणारं तुम्ही एकच करा, मला झालेला गुन्ह्याचा पश्चाताप होतो, मी करायला नव्हतं पाहिजे पण तो गुन्हा झाला आणि मी त्या ठिकाणी बंदिस्त झालेलं, एक करा राजेसाहेब, तुम्ही तुमच्या हाताने त्या ठिकाणी माझ्या जवळ या, माझ्या दतुंडीला धरा, माझ्या कमरडामध्ये 2 लाथा घाला आणि 2 फटके देऊन मला या कारागृहाच्या बाहेर काढून टाका आणि आयुष्यभर पुन्हा कारागृहात राहू देऊ नका, माझी सुटका करा, एवढीच माझी इच्छा आहे. राजेसाहेबांनी त्याला तसंच केलं, त्याला कारागृहाच्या बाहेर काढून दिलं, त्याची सुटका केलेली आहे. दृष्टांत संपलेला आहे. आरोपी किती होते? 100 होते. 100 आरोपीमध्ये एकच शहाणा ठरला. त्याला हे कारागृह, हे बंदिस्त, हे बंदी आहे, माझ्याकरता हे कारागृह आहे, माझ्याकरता त्या ठिकाणी दुःख रूपे, एकट्याला कळलं, बाकीची सुविधा मागून घेतली. तसं
या जीवनामध्ये आल्यानंतर, या संसारामध्ये आल्यानंतर दुःख भोगत असताना सगळे देवाला प्राप्त करून देवाची भक्ती करून सुविधा मागून घेतो आपण प्रपंचामध्ये. देवा त्या ठिकाणी असणार, आता 2 एकर येतं 4 होऊ दे, पण देवा 1 गाडी येतं 2 होऊ दे. देवा हा येल त्या ठिकाणी मानवर जाऊ दे, त्याला त्या ठिकाणी मोठाली फळं लागू दे, हे का नाही, अशा पद्धतीचं सुविधा. पण संतासारखा असे काही आरोपी असतात की ते देवाला म्हणतात, देवा बंधनाचा तोडो फासा, हे बंधनाचा तोडो सुविधा नाही मागितल्या तर तुकोबाराने काय रामेश्वर आपलं नाही चाललंय ते. आपण जीव येत, आपण आज्ञेने येत ना, तुम्ही असो मी असो, आपण दगडापेक्षा विठून वर येत चाललाय परमार्थ आपला. संतांचं आपण निस्तन गुणगान करतो हे चांगलं आहे, परंतु आपला तेवढा अधिकार नाही का. परंतु साधू संतांनी ह्या कोणत्याच सुविधा न मागता उलट म्हणले या सुविधा कमी करा, पण आम्हाला या बंधनातून मुक्त करा, आहे का नाही. ते जसा आरोपी म्हटला, साहेब जवळ या आणि पश्चाताप होतो, 2 लाथा मारा, सुविधा तर देऊच नका पण 2 लाथा मारा आणि ह्या जलातून बाहेर काढून द्या आणि आयुष्यभर पुन्हा कधी मला आतमध्ये घेऊन नका. अशा पद्धतीने असणारं त्या ठिकाणी साधू संत म्हणतात, देवा ह्या असणाऱ्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आम्हाला काय करा, मुक्त करा, मोकळं करा आम्हाला. त्याचं नाव, ज्याला बंधन हे कळालं त्याचं नाव साधक आहे. ज्याला हे जेल आहे, बंदिस्त आहे हे कळालं त्याचं नाव खरा त्या ठिकाणी तो आरोपी आहे. खरा म्हणजे बाकीच्यानी तर बिड्या कार्या सगळं काही त्या ठिकाणी मागून घेतलेलं आहे. देवा आता आईचा करी उपकार, वा देहाचा विसर छान. आणि म्हणून तुकोबारायांनी देवाकडे वेळोवेळी प्रार्थना केली, देवा हे तर देहाच्या संबंधातल्या सुविधा तर नको, पण एकच उपकार आमच्या वरती कर, देहाचा विसर पाड, संसाराचा विसर पाड आणि तुझा त्या ठिकाणी असणार आम्हाला आठवण दे. हेचे दान दे गा देवा, देहाचा विसर हो दे पण तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा, संत संगती सदा. अशा पद्धतीने असणार. आणि म्हणून ज्ञानोबरायांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ साधका करताय. आणि अर्जुन त्या ठिकाणी साधक होतो. कसा साधक होतो अर्जुन? अर्जुनाला त्या ठिकाणी काही गोष्टीचा पश्चाताप होतो आणि संजयने वर्णन केलेलं आहे. अर्जुनाला ह्या जीवनाचा पश्चाताप झालेला आहे आणि त्या ठिकाणी पश्चाताप होऊन अर्जुनाला आता काय करावं काय करू नये असा प्रश्न निर्माण होतो. युद्ध करू, निघून जाऊ, काय करू, त्या ठिकाणी प्रश्न निर्माण त्या ठिकाणी होतो. इथं सुंदर वर्णन केलेलं आहे. अर्जुन संजय धृतराष्ट्राला सांगतात, मग संजय म्हणे राया ते, ऐके तो पार्थू ते शोकाकुल रुदना ते करीतो वासे. अर्जुन रडायला लागला. महाराज प्रपंचामध्ये रडतो माणूस, पण याच्या त्याच्यापाशी रडण्यापेक्षा देवापाशी रडलं पाहिजे. म्हणून अर्जुन याच्या त्याच्यापाशी रडत नाही, देवापाशी रडतो. शोकाकुल रुदना ते करीतो असे, शोकाकुल होऊन रडतो तो. का बरं रडतो? देवा मला काय उचित आणि काय अनुचित कळायलाच तयार नाही. हे कुळ देखोनी समस्त
स्नेहे उपनले अद्भुत तेने द्रवले असे चित्त कवने परी. जेव्हा हे सगळं कौटुंब पाहिल्यानंतर स्नेह निर्माण झाला. आणि तू तर त्या ठिकाणी शास्त्राच्या नियमाप्रमाणे मला तर त्या ठिकाणी युद्ध करायला सांगतोस. ती युद्धाची जागा, ती कर्तव्य कर्माची जागा त्या ठिकाणी असणारी मोहाने घेतलेली. मग आता या मोहामध्ये मला माझे डोळे मोहाने भरून गेले. मला त्या ठिकाणी खरं काय, उचित काय, अनुचित काय त्या ठिकाणी दिसायला तयार नाही. अर्जुन कशा पद्धतीनं मोहित झालेला आहे तर ज्ञानोबाऱ्याने दृष्टांत दिला. जैसे लवन जळे झळंबले ना तरी आप्रवाते हले तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे. अर्जुनाचं हृदय इरमलं. हे इरमणं ही भाषा आपल्या भागातली. ज्ञानोबाऱ्यांची 56 भाषा आहेत ना, आहे का नाही. पूर्वीचे जुने माणसं म्हणायचे नाही, किंवा आता बी म्हणतात इरमला इरमला हो. तात्या म्हणतात ना इरमला. आमच्या तिकडं घनसंगीत म्हणतात इरमला. इरमला म्हणजे काय झाला, संकोचित झाला. तर अर्जुन इरमला गेले, संकोचित झाले. म्हणजे अगोदर तर त्या ठिकाणी प्रसन्न होते, प्रफुल्ल होते आणि युद्ध करण्याची उत्साह मनामध्ये निर्माण झाला. परंतु मोह निर्माण झाल्यानंतर ते इरमले. आहे का नाही. इथं एक इरम गाव आहे संभाजीनगरच्या पुढं. ते इरम गाव कसं आहे तर भगवान शंकर तिथं इरमले होते. मोठा प्रसंग आहे. तर त्या ठिकाणी कसे इरमले होते तर ते रुसून गेले. पार्वती मातेचा त्यांचा काहीतरी संवाद झाला, वाद झाला आणि ते रुसून गेले आणि म्हणले जा, मला तुझी गरज नाही. पार्वती म्हणली नाही तर नाही, जा पण येतात म्हणजे तुम्ही नाही येत नाही, काही आवश्यकता नाही. त्या ठिकाणी असणारा त्याग केला त्यांनी. म्हणजे आता मला तपश्चर्या करायची. तपश्चर्या करण्याकरता ह्या महिषमाळ डोंगरामध्ये त्या ठिकाणी ते आले आणि तिथं तपश्चर्या चालली. पण इकडं नारद मुनी पार्वती आई साहेबांकडे आले. म्हणले असं नाही, तुम्ही कसं करून भगवान शंकराला इकडे आणा. ते जर तपश्चर्या करीत बसले, डोळे झाकले तर जगाची सृष्टी चालन कशी. आपल्याला त्यांची गरज आहे. आणि तुम्ही माता देवीच तुम्ही त्यांना आणू शकता, दुसरं कोणी आणू शकणार नाही. पार्वती म्हणली आता तर ती येणार नाही. मी पाहिलं तर ते पुन्हा तिकडून उठून जाणार आहेत म्हणली. कारण आता ते मला त्या ठिकाणी बोलणार नाही की येणार नाही. काही करा, कारण तुम्ही विश्वमोहिनी त्या ठिकाणी असणाऱ्या जगदंबा माता, तुम्हाला काही करता येतं. आणि म्हणून पार्वती आई साहेबांनी सुंदर प्रकारचं त्या ठिकाणी वेश धारण केलं भिल्लनीचं. जंगलामध्ये त्या भिल्लनी फिरत होत्या. भिल्लिनीचं वेश धारण केलं. पण जगाची त्या ठिकाणी विश्वमोहिनी पार्वती अतिशय त्या ठिकाणी लावण्याची खान भिल्लनी झाली आणि म्हणून ते अतिशय सुंदर दिसू लागलेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी जिथं भगवान शंकर तपश्चर्या करत होते तिथं त्या आल्या. मोठा इतिहास आहे. आणि आल्यानंतर तिथं त्या ठिकाणी असणाऱ्या भिल्लनीचा बरोबरचा ताफा आला, नाचगाम करायला लागले. सगळं त्या ठिकाणी भगवान शंकरांनी सहज पाहिलं आणि त्या आई साहेबच असल्यामुळे शंकराचं सहज मन गेलं आणि उठले आणि भिल्लनीच्या मागे चालले. आता ह्या पार्वतीच होत्या. यायला खाली आणायचं होतं. त्या तपश्चर्या त्या पुढं चालल्या. तसे भगवान शंकर मागे थांबा ना म्हणले. थांबा, कोण येतो? आमच्या घरच्या सारखंच दिसतात, पण तुम्ही कोण येत? अशा पद्धतीनं असणार माग येत असताना बरंच दूर आणल्यानंतर मागे वळून पाहिलं आणि त्या ठिकाणी पार्वती मातेचा अवतार धारण केला. भगवान शंकर इरमले. पार्वती म्हणली हा तपश्चर्याला बसले होते ना जणू, इरमले आणि तिथंच खाली बसले. तेच इरमगाव झालेले. आणि म्हणून बहुतेक ठिकाणी एकच पिंड आहे, पण त्या इरमगावला 2 पिंडी जवळ येतात. एक पार्वती आई साहेबाची पिंड आहे आणि एक त्या ठिकाणी भगवान शंकराची पिंड आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून असं त्या ठिकाणी त्या गावाला नाव इरमगाव पडलं. भगवान शंकराचं तिथं काय आहे, ठिकाण आहे महाराज. इरमलं अर्जुन तसा इरमला. काय इरमला? इतई परी सधीर परी विरमले हृदय त्यांचं हृदय सधीर आहे, धीरवाने. परंतु तिथं काय झालेलं आहे, इरमलेलं आहे. कसं इरमलं? जैसे लवण जळे झळंबले. जसं पाण्यामध्ये मीठ पडल्यानंतर ते मीठ रूपाने राहत नाही, ते विरघळून जातं. ना तरी आब्र वाते हले. घनदाट आभाळ आलेला आहे
या आकाशामध्ये घनदाट आभाळ आलं, परंतु वारं सुटल्यानंतर ते हलतं, ते निघून जातं. अशी आभाळाची फळी आली, पण वारं सुटल्यानंतर ते काय झालं, निघून गेलं. तसं अर्जुनामध्ये वीर रसाची फळी निर्माण झाली, परंतु या मोहामुळे ती वीर रस निघून गेलेला आहे. मनोनी कृपा आकळीला जित ससे आती कोमाईला, जैसा कर्दमी रूपला राजहंस. राजहंसे पण चिखलामध्ये त्या ठिकाणी फसला. हत्ती आपलं वाघ आहे, परंतु रोगाने रुंधला, रोगाने ग्रासला. वाघ आहे, पण त्याला रोगाने ग्रासल्यानंतर त्या वाघाच्या अंगावरती कोल्हे बसतात, कावळे बसतात, पक्षी बसतात, परंतु रोगाने गुंतलेले असल्यामुळे त्याला मात्र मानवी हलवता येत नाही आणि त्याला हलवता येत नाही. वाघ आहे. तसं अर्जुन वीर आहे, परंतु मोहरूपी रोगाने गुंतल्यामुळे अर्जुनाचे सगळे शरीर शिरंती मम गात्राने मुखंच परिशुष्यती वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षेच जायते. अर्जुनाचं सगळं शरीर शिरंती मम गात्राने, सगळे अवयव ढिल्ले पडले. काय सुंदर वर्णन आहे. सगळे गात्र त्या ठिकाणी ढिल्ले पडले आणि हातातला जो काही धनुष्यबाण घेतला होता युद्ध करण्याकरता, तोही हातून गळून पडला. त्या बाणाला गांडीव धनुष्य असं म्हटलेलं आहे. सुंदर वर्णन केलंय माझ्या त्या ठिकाणी असणाऱ्या संजयाने धृतराष्ट्राला सांगत असताना, गांडीवं स्रवसते हस्तात त्वच्चैव परिदैहते न च शक्नोमि वस्तातुं भ्रमति वचने मनः. अर्जुन म्हणू लागला, देवा माझं मन भ्रमित झालेलं आहे, माझी त्वचा कोरडी पडलेली आहे, माझा घसा त्या ठिकाणी कोरडा पडलेला आहे, माझ्या अंगावरती संपूर्ण घाम आलेला आहे, आता मला काही त्या ठिकाणी कळत नाही. प्रभु रे मन भ्रमते मारे, प्रभु रे मन भ्रमते मारे, प्रभु रे मन भ्रमते मारे. बोला बोला प्रभु रे मन भ्रमते मारे. चांदण्यात मनाच्या तकदीरता, चांदण्यात मनाच्या तकदीरता, कोणी भवता पाणे, कोणी भवता पाणे. प्रभु रे मन भ्रमते मारे, प्रभु रे मन भ्रमते मारे. प्रभू रे मन भ्रमती मायेने. त्या ठिकाणी अर्जुन देवाला विनंती करतात, प्रभू मायेने मन त्या ठिकाणी काय भ्रमित होते, तुमच्याकडे यायला काही हरकत नाही, पण ही माया मला येऊ देत नाही. त्या ठिकाणी माया आपल्याला पुन्हा पुन्हा मागं वळीत असते. नाही तर प्रत्येकाला काय त्या ठिकाणी वाटत नाही का देवाकडे जावं, वाटत नाही का वैराग्य व्हावं, पण ही माया पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी मागं नेते माणसाला. एवढी मागं नेते, एवढी मागं नेते, जसं जसं वय होईल तसं तसं ती माया जास्त जास्त आपल्याला गुंतून ठेवीत असते. मनुष्य म्हणत असतो त्या ठिकाणी, आता मुलांचं लग्न झालं, मुलीचं झालं, सर्व काही त्या ठिकाणी झालं की मग मी आता मोकळा झालो. मोकळा नाही होत महाराज, बांधल्या जातो. नंतर सगळ्यांचा मूळ निर्माण होतो त्या ठिकाणी, नातवांचा सगळ्यांचा. नातू मांडीवर बसतोय, बुलबुल बोलतोय, दाढी करून फिरवतोय, नाही का नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी ही माया सोडित नाही आपल्याला. त्या पद्धतीनं असणारं त्या ठिकाणी अर्जुनाचं मन त्या पद्धतीनं झालं. म्हणून भगवंत काय म्हणतात, तया परी तो पंडू कुमरू महामोहे आती जर्जरू देखोनी श्री सारंग धरू काय बोले. देवाला इथं सारंग धर म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी का बरं सारंग धर म्हटलेलं आहे, सारंग नावाचा धनुष्य त्या ठिकाणी परमात्म्याने धारण केलं होतं, म्हणून त्यांना सारंगधर असं त्या ठिकाणी म्हणतात. सारंगधर परमात्मा काय म्हणतो अर्जुनाला,
कुतस्त्व आकशमलमिदं विषमे समुपस्थितम अनार्य दुष्टम स्वर्गे अकीर्ती कर्मर्जुनम. अर्जुना, हे तुला योग्य नाही. तुला हा त्या ठिकाणी असणारा मोह, चिखलासारखा मोह, अत्यंत फसवणारा मोह, अकल्याण करणारा मोह कुठून तुला प्राप्त झालेला आहे अशा विषम प्रसंगामध्ये. कारण प्रसंग युद्धाचा आहे आणि युद्धाच्या प्रसंगामध्ये तुला हे कुठून निर्माण झालं सांग म्हटले. अनार्य तुझ्याकरता योग्य नाही, तू आर्य आहेस. आर्य. अर्जुन क्षत्रिय होता म्हणून त्याला आर्य म्हणतात, आहे का नाही. हा भारत देश आर्यांचा देश आहे. हे त्या ठिकाणी असणारे आर्य असणारे त्या ठिकाणी काय आहे, यांचं त्या ठिकाणी कुळ आहे. तुझं आर्य कुळ आहे. अस्वर्ग्यम, तुला याच्यामुळे स्वर्ग प्राप्त होणार नाही आणि तुझी काय होईल, अपकीर्ती होईल. आणि म्हणून तू सांगे काय झाडे कवन उनी आले, करिता काय ठेले खेदो काय सा. तू अनुचिंता चित्त नेदिसे, धीरो काही न समजिसे, तुझे निनामे अपयशी दिशा रंगिले. अर्जुनाची समजूच काढायला गेलाय. अर्जुना, मोह त्याग कर्म फलाचा, सिद्ध होई पार्था, कर्तव्याने माणूस घडतो जाणता. कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहांच्या फुलबागा, मोही फसता मुक्षिल विरा मुक्तीच्या मार्गा. इह परलोकी अशा सीमेवर विक्रम चुकविला. छान. हा म्हणजे हा त्या ठिकाणी अर्जुनाला बोध आहे. मोहामध्ये गुंतू नको. आणि भगवंत अर्जुनाला काय म्हणतात, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, संग्राम हे कवन कारुण्य तुझे. हे कारुण्य पण तुझं कामाचं नाही. क्लब्य मास मदम पार्थ नैतत्व शूद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोतिष्ठ. हृदयाची दौर्बल्यता तू काय सोडून दे. अर्जुनाला उपदेश केला, कर्म केलं पाहिजे. कारण कर्म हे खडतर आहे, दुःख होते, म्हणून त्याग करून पळून जाता कामा नाही. अर्जुना, तुझ्या वाट्याला हे कर्म आलेलं युद्धाचं आणि म्हणून स्वधर्म पद्धतीनं तुला युद्ध हे करावं लागणार आहे. आणि जर त्या ठिकाणी स्वतःचं कर्म केलं नाही तर पापाला काय होतं, मनुष्य प्राप्त होतो. आणि म्हणून जे वाट्याला कर्म आलेलं आहे ते कर्म त्या ठिकाणी आपण निमुटपणे आणि भगवत अर्पण बुद्धीने त्या ठिकाणी करायचं आहे. कर्म करणं वाईट नाही, प्रपंच करणं वाईट नाही, पैसा कमवणं वाईट नाही, घरदार बायका मुलं वाईट नाही, परंतु त्याच्यातली जी आसक्ती आहे ती वाईट आहे. कर्म वाईट नाही. कर्म फळामध्ये गुंतणं, त्याचा अहंकार धारण करणं, त्या फलाची आसक्ती धारण करणं, ती मात्र बंधनाला काय होत असते, कारणीभूत त्या ठिकाणी होत असते. आणि म्हणून
कर्म करून साधू संत आकर्ते कसे राहिले, पद्मपत्र मिवम बसा. संसारातच राहिले आणि संसारात राहून देवाची कशी प्राप्ती करायची हे आपल्याला दाखवून दिलं त्यांनी. कारण संसार सोडून आपण जाणार कुठं, कर्म सोडून आपण जाणार कुठं. जसं त्या ठिकाणी मातीचा घट आहे, मातीला सोडून तो जाऊ शकणार नाही. ज्ञानोबरायांच्या सुंदर ओव्या येतात. हिंगो त्राशीला घाणे, तरी कैची सुगंध तो आणि तेने, ना तरी द्रवपणे पाणी जैसे. पाण्याने विचार केला, हे पातळपणा सोडून द्यायचा, हे दंडपणा सोडून द्यायचा. पाण्याने द्रवपणा सोडून देऊन पाणी जाणार कुठे. लाट पाण्याचा त्याग करून लाट जाईल कुठं, हे का नाही. जसं हिंग नावाचं, हिंग आहे ना माहिती आहे तुम्हाला, हिंग. ते हिंगाचा वास जरा थोडा उद्रट येतो, म्हणून तो हिंग स्वतःच्या दुर्गंधीला कंटाळला आणि म्हणला आता मी ह्या दुर्गंधीला सोडूनच जातो. पण ज्ञानोबराय म्हणले कुठं सोडून जाशील, कारण दुर्गंधी म्हणजेच तुझं स्वरूप आहे का नाही, हिंगाचा. म्हणून हिंग त्रासूला घाणे. हिंग त्या घाणीला त्रासला, परंतु तो त्याला सोडून जाऊ शकत नाही. तसं कर्माला मनुष्य त्रासला, परंतु कर्म सोडून तो जाऊ शकत नाही. कुठं गेला, कर्म प्रकृती पर त्या ठिकाणी असणारे. कालच्या आपण प्रवचनामध्ये ते पाहिलेलं आहे. कर्म माणसाचा पिच्छा सोडत नाही, आहे का नाही. जसं त्या ठिकाणी असणारा दुसरीकडे जरी मनुष्य गेला तरी तिथं पण त्याला कर्मच करावं लागतं आणि तो काही ना काही त्या ठिकाणी कर्म करत असतो. म्हणून कर्म वाईट नाही, तर कर्मातली फलासक्ती त्या ठिकाणी काय आहे, वाईट आहे. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होया परा तोषा लागे. हे अर्जुना, भगवंताची पूजा कर्मानीच तू त्या ठिकाणी कर. कोणतं कर्म, स्वकर्म कर्म. आणि पण ते कर्म करत असताना त्याच्यामधलं जे काही अहंकार आहे कर्मातला, मी केलं माझ्यामुळं झालं, मी होतो म्हणूनच बरं झालं, मी नसतो तर काम झालं नसतं, हे का नाही. हा जो काही अहंकार आहे ना, तो माणसाला घातक त्या ठिकाणी. आणि म्हणून माणसं त्या ठिकाणी एखाद्याचं लग्न जुळत असलं आणि बस्ता बांधायला जर त्याला नेलं नाही, तर तिकडं फोन करून सांगते तुम्हाला त्या पोराला द्यायचं असलं तर द्या, पण काही त्याचं काही पण मग पुढं काही मी बोलत नाही. म्हणजे अहंकार निर्माण झाला त्याला, काही का नाही. मला काही त्यांनी नेलं नाही, हा अहंकार. मी होतो म्हणून बरं झालं. एखादं काम झालं तर म्हणतात माझ्यामुळं झालं, आणि त्या ठिकाणी झालं नाही तर म्हणतात काय, देवानी यज्ञ आणलं. आणि म्हणून कर्म त्या ठिकाणी हे नाही, कर्मातला अहंकार त्या ठिकाणी काय आहे, तर त्या ठिकाणी बाधक आहे. आणि म्हणून कर्म अशा पद्धतीनं त्या ठिकाणी करायचे सांगितलेलं आहे. तर कर्म करत असताना ते कर्म भगवत अर्पण बुद्धीने त्या ठिकाणी करायचे. कर्मच माणसाला त्याच्यातून काय करतं, बाहेर काढतं. म्हणून कर्म कशा पद्धतीनं देवाला समर्पित करून जे कर्म केलं ते त्या ठिकाणी देवाला प्राप्त होत असतं. म्हणून साधू संतांनी सगळं कर्म आपलं त्या ठिकाणी भगवंत समर्पित बुद्धीने त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून अर्जुना, हे तू युद्ध करत असताना समर्पित बुद्धीनं त्या ठिकाणी करायचंय. कशा पद्धतीनं, तर त्या ठिकाणी आंबा खाणं वाईट नाही, पण आंबा खाण्याची त्या ठिकाणी असणारी जी काही पद्धत आहे ती मात्र वाईट. एकदा नौकर आणि मालक फिरायला चालल्यानंतर त्या ठिकाणी हापूस आंबे विकायला आलेले. मालकाने विचारलं, म्हणजे अरे लय सुगंधित असणारं ते फळ आहे. म्हटले आंबा आहे, आणि हापूस आंबा आहे मालक, मोठा आंबा आहे. काय किलो आहे म्हटले, 500 रुपये किलो आहे. 500 रुपये किलोचे ते आंबे घेतले आणि घेतल्यानंतर बसले त्या ठिकाणी गाडीमध्ये. नौकर त्या ठिकाणी पुढे गाडी चालवतो आणि मालक पाठीमागं बसला. आंब्याचा सुगंध सुटला. मालकाला वाटलं चालता चालता एखादा आंबा खावा रस्त्याने जाता जाता, आणि म्हणून मालकाने एक आंबा काढला आणि डायरेक्ट त्या ठिकाणी तोंडामध्ये घातला. आणि घातल्यानंतर तो तसा तोंडात जाईना, आणि म्हणून मागून लोटला, तो घशात अडकला आणि मग गुचक्या द्यायला लागला. कोण, मालक गुचक्या द्यायला लागला. चांदीचे डोळे केले त्या ठिकाणी. आणि मग सहज नौकरांनी पाठीमागं हे काय आवाज येतो फुसफुस म्हणून मागं पाहिलं तर मालक तांगड्या त्या ठिकाणी फोडू लागलेला आहे. अहो मालक मालक असं काय झालं, त्याला बोलता येईना काय झालं म्हणून पाहिलं तर नळल्यात आंबा गुंतलेला आहे. आणि ते नौकर त्या ठिकाणी अनुभवी होता बरं का. त्याने डॉक्टरला वगैरे फोन केला नाही, पाठीमागं मानात बुक्की मारली
आणि मानात बुक्की मारल्याबरोबर आंबा खाली पडला. मालक म्हणला बरं झालं सुटलो. काय म्हणला मूर्ख माणूस आहे म्हणले तू म्हणला आंबेलाही चांगले येतं. आणि कशाचे चांगले येते? या एकच आंबा खायला होतं मला ते मारित होते म्हणले. एकच आंबा खायला तो मारू लागला. आंबा चांगला नाही देऊ फेकून दे म्हणले त्या ठिकाणी टाकून दे. नोकर म्हणला इकडे द्या टाकू देऊ नका माझे लेकर बाळ खाते. मारतो का काय म्हणले लेकर बाळा? मी एक आंबा खात असताना मी मरू लागलो तुझ्या लेकर बाळाला मारतो का काय? त्या नौकराने त्या ठिकाणी ते आंबे घेतले. एक आंबा काढला. मालका देखत असा तो माचीला नाही का माचीलाच म्हणतात ना तुमच्याकडे. आणि सुंदर माचीला आणि माचील्यानंतर असा मस्त पैकी तो हापूस आंबा तोंडाला लावला आणि मग असा दाबून त्याच्यातला रस प्याला घेतला. कोई काढी चोकली फेकून दिली. कातड्यातला रस चाकून घेतला. कातड कोई टाकून दिली आणि ढेकर द्याला. वा म्हणला मालक आता काय घरी जाऊस तर घोर नाही आपल्याला. मालका ढेकर खाल्ला. मालक आंबा वाईट नाही खाण्याची पद्धत चुकली. आंबा वाईट आहे का? मालकाची खाण्याची पद्धत चुकली आणि म्हणून तो मारायला कारणीभूत होऊ लागला. तसं कर्म वाईट नाही. कर्म करणं साधू संत कर्म करून तर तरुण गेलेले आहेत महाराज. कर्म वाईट नाही परंतु कर्म करण्याची पद्धत चुकते आपली. आपण त्या ठिकाणी असणारी त्यांनी जसं पोय आणि कातडा टाकून दिलं तसं आपण त्या ठिकाणी फलाशक्ती आणि अहंकार बुद्धी टाकून दिली की त्या ठिकाणी संसार आपल्याला बाधित नाही. जसं पाठीमागचे करीत आले तसंच मला हे कर्तव्य कर्म करायचंय पण शेवटी मला उपास्य ते काय आहे तो माझा परमात्मा आहे ही बुद्धी ठेवायची. आणि संसारामध्ये राहून इतरांना शरण न जाता कर्तव्य कर्म करीत राहायचं. कोणावर भरोसा न ठेवता कर्तव्य कर्म करीत राहायचं. अहंकार घ्यायचा नाही. कर्तव्य कर्म करीत राहायचं आणि देवाला शरण जायचंय. ही काय आहे? ही पद्धत आहे. कारण जन्माला घातलंय त्यांनी येताना काही बरोबर कोणी आणलं नव्हतं आणि जातानाही आपल्या संचे कोणी मित्र परिवार आपला मित्र परिवार एखादा त्या ठिकाणी असणारा मोठा मित्र लहान मित्र पाहुणे राहुणे सोयरे राहिले किंवा कुटुंबातला मुलगा त्या ठिकाणी नातुंड पतरुंड एवढंच नाही तर शेजेची कामीनं ती पण दूर राहते जायच्या टायमाला आहे का नाही. पुत्र मित्र कांता बंधू शेजेची कामीनं सगळे बाजूला राहतात आणि अंतकाळाच्या टायमाला एकट्याला जायचंय. का बरं एकट्याला जायचंय? कारण एकटाच आलेला असतो म्हणून एकट्याला जायचंय. मधी जे काही सगळे झालेले असतात ना तो सगळा प्रपंचाचा आणि आम्हाला जगण्यासाठी अवस्था त्या ठिकाणी करण्यासाठी राहण्यासाठी ही सगळी जत्रा जमलेली असते. तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. काया नगर का सौदागर तुझे वतन पे जाना है. काया नगर का सौदागर. भाई कहता है बहन मेरी है बहन कहती है भाई मेरा है. ना बहन का ना भाई का ना बहन का ना भाई का ना बहन का ना भाई का भाई के रक्षाबंधन का नाता है. तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. काया नगर का सौदागर. काया नगर का सौदागर. या काया नगर आहे आणि काया नगरचा ही असणारी जत्रा आहे सौदागर आहे बाजार आहे. ना बहीण ना बहन का ना भाई का. वा आपण बहिणीला बहीण म्हणतो परंतु हे फक्त वरचं व्यवहारापुरतं नातं आहे. रक्षाबंधनाचं नातं आहे. भावाभावाचं काही दिवस जगण्याचं त्या ठिकाणी नातं आहे. जावई कहे सास मेरी सास कहे जावई मेरी. ना
जमात काना ससुर का हे तो तो बेटी देणे काना हे मुलगी देण्याचं ते नातं आहे. हे सगळं व्यवहाराचं जगण्याचं तात्पुरतं त्या ठिकाणी असणारं त्या ठिकाणी नातंही म्हणायचं. जर खरोखरच ते अंतःकरणातलं म्हणजे खरोखरच मुक्त होण्याचं जर नातं असतं, बहीण भावाला राखी बांधते महाराज, परंतु इस्टेटीवरून बरेचसे बहीण भावाचे खटले कोर्टामध्ये येतात. आता सरकारने काढलंय की त्या इस्टेटीमध्ये बहिणीचा पण वाटा काढायचा. तिचं लग्न वगैरे लावून दिलेलं असतं, तिला मुलं झालेली असतात, बरंच तिचं वय पण झालेलं असतं, सगळ्या गोष्टी. पण याच्या शेतातून समृद्धी महामार्ग गेला, पैसे आले आणि त्या जमिनीला भाव आला, लगेच तिचा अर्ज पडतो, माझ्या वाट्याचं काय केलं. हे म्हणतो ताई अगं 2 एकर राहू दे ना. ती म्हणते नाही नाही भाव आलाय 2 एकर कसं, माझा अधिकार आहे. लगेच ती काय करते, मी इथलं नाही सांगत, इथं सगळे चांगली माणसं आहेत. आमच्या इकडे काही घटना झालेल्या आहेत, त्या स्टेजवर मी आपल्याला खोटं बोलत नाही. लगेच त्या ठिकाणी ती दावा देते, स्टे आणते, त्या ठिकाणी दावा देते कोर्टामध्ये आणि कोर्ट कचेरी चालू होतात. बहीण भावाचं लहानपणापासून प्रेम असतं पण तुटल्या जातं. नाही त्या वैरी होतात एकदम त्या ठिकाणी एकामेकाची. आणि किती दिवस वैरी होतात मग शेवटपर्यंत. काय ज्या अर्थी तुम्ही खोट्या धनासाठी एकामेकाच्या जीवावर टाकता, विरुद्ध करता, याचा अर्थ ते खरं नातं आहे का? खरं नातं असं म्हणलं म्हणजे मग माणसाला जरा झोंबत आहे, पण ते खरंच आहे. साधू संत आपल्याला सांगतात, बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयरे, मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे नाही रे. तुटतील धागे दोरे. हे धागे दोरे मेल्यावर नाही, व्यवहार चालू असताना तुटतात. धागे दोरे जे पहिले असतात ते तुटल्या जातात, मोह संपल्या जातो, माया संपल्या जाते. आमच्याकडे एक घटना, किरकोळ घटना, महाराज 2 जण भाऊ रक्षाबंधनाला येत असताना एक जण थोडा चांगला पैशावाला असल्यामुळे तो बहिणीला 1000 रुपये टाकायचा आणि दुसरा गरीब होता बिचारा म्हणून तो 100-200 रुपये टाकायचा. त्या बहिणीला त्या एवढा राग आला त्या मोठ्या भावाचा, तिनं त्याचं ते रक्षाबंधनच बंद करून टाकलं. आहे का नाही बाबा? ती म्हणली याला राखीच बांधायची, राखीच त्याचे बांधणं बंद कर, त्याला फोन बंद, त्याला राखीच बांधणं बंद. बिचारीची परिस्थिती नव्हती. भर रक्षाबंधनाच्या दिवशी तो एक दिवस रडतो. उद्याचीच ती आहे ना एक कविता आहे, उद्याचीच भाऊबीज जीवा लागे हुर हुर, कोण मला ओवाळीन. तो भाऊ त्या ठिकाणी उद्याची भाऊबीज आहे, आजची भाऊबीज आहे आणि त्याच्या जीवाला हुरहुर, बहीण मला ओवाळीत नाही, त्याला हुरहुर लागायला लागलेली.
आणि मग त्या पैसेवाल्या भावाला फोन करून जीव घालून त्या ठिकाणी असणार का महाराज? आता घडतंय असं नाही. साधू संतांनी तेव्हा लिहून ठेवलं, जोवरी चाले मोठा धंदा तोवर बहीण म्हणती दादा 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 दादा, त्या ठिकाणी म्हणती महाराज. सब पैसे भाई भाई, सब पैसे सब पैसे का भाई, भाऊ भाऊ लहानपणी चांगले राहतात, परंतु जोपर्यंत अर्थाशी दृष्टी होत नाही तोपर्यंत भावाभावाचं प्रेम राहतं. पण जोपर्यंत धनाच्या वाटण्या जोपर्यंत त्या ठिकाणी होतात आणि धनाचा संबंध येतो तिथून पुढे त्यांचं वैरत्वाला सुरुवात होते महाराज. आणि थोड्या थोड्या ईदभर बांधासाठी थोड्या थोड्या गोष्टीसाठी त्यांच्यामध्ये वैर निर्माण होतं. आणि ईदभर बांधामुळं सख्य भाऊ पक्के वैरी होतात. आणि ईदभर बांधावून भांडणं होतात तर एकामेकाच्या डोक्यामध्ये काट्या घालतात, कुऱ्हाडी घालतात. काय आहे म्हणजे त्या ठिकाणी जे साधू संतांनी लिहिले महाराज ते खोटं नाही. आणि म्हणून मन आहे सख्खा भाऊ पक्का वैरी होतो. एकामेकांना त्या ठिकाणी दुःख त्रास देण्याकरता नाही नाही ते षडयंत्र त्या ठिकाणी रचित राहतात. एकामेकाचं तोंड बघत नाही. आणि काय महाराज, नाशिवंत धन आहे झाडाची सावली, कधी येईल कधी जाईल सांगता. माया विघ्ने भ्रमला